नमस्कार मंडळी, नमस्कार. शहर मुंबईमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. क्रिकेटच्या मैदानामध्ये आपण पाहतो की अनेक खेळाडू असतात, त्यांच्या नावाची भरपूर चर्चा चाललेली असते. मात्र असा एक खेळाडू असतो जो चर्चेत नसतो, मात्र त्याने बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये नाव कमवलेलं असतं. त्याची नेट प्रॅक्टिस भरपूर झालेली असते आणि तो मैदानावर येतो आणि अनेकांना त्रिफळाचीत करतो. चौकार षटकार मारत तो विश्वजित होतो. असेच विश्वजित ढोलम आपल्या सोबत आहेत. श्री स्वामी समर्थ. सर्वांना जय महाराष्ट्र. तुमच्या नावातच विश्वजित आहे, पण या निवडणुकीच्या मैदानामध्ये तुम्ही कशा प्रकारे जीत हासिल करणार आहात? लक्षात घ्या, एक सामान्य घरातला उमेदवार म्हणून कित्येकांनी मला प्रश्न विचारले की बाबा निवडणुकीमध्ये तुझ्या समोर गर्भश्रीमंत उमेदवार आहेत, कोण 25 करोड, कोण 20 करोड खर्च करणार आहेस, तू कसं काय निवडणूक लढणार? 3 लाख सर्वसामान्य जनता माझ्याकडे मोठ्या आशेने बघत आहे आणि त्यांचं मी नेतृत्व करतोय. 25 करोड, 20 करोड की 50 करोड मायने रखत नाही. इथे जीत फक्त आणि फक्त राजसाहेबांचा उमेदवार विश्वजित ढोलम ह्याचीच होणार आहे. त्याची अनेक कारणं आहेत. कारण ह्या 10 वर्षामध्ये कोणतेही कन्स्ट्रक्टिव्ह काम इकडचे स्थानिक आमदार दाखवू शकणार नाहीत. एकही काम. जर त्यांनी एखादं काम जरी असं दाखवलं की पुढच्या पिढीला 25-30 वर्ष ते लक्षात येऊ शकतं, तर मात्र कठीण होतं. पण त्यांच्याकडे एकही काम असं अस्तित्वात नाही. सर, आम्ही तुमच्या विभागात आता आलो. येताना एवढा घाणेरडा वास होता, ट्रॅफिकमध्ये फसलो होतो आणि डस्टिंग म्हणजे धूळ, एवढी धूळ आहे. तुम्हाला त्रास होत नाही? तुम्ही इथेच लहानाचे मोठे झालेले आहात, तुम्हाला त्रास होत नाही काय? म्हणजे कधी आंदोलनं वगैरे तुम्ही करता की नाही करता याच्याबद्दल? हो, बरेच आंदोलनं झाली आणि खऱ्या अर्थाने डम्पिंग ग्राउंडचं जर आंदोलन कोणी सुरू केलं असेल तर ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलं. त्या आंदोलनामध्ये माझं पर्सनल केसेस पण आहेत, मी केलेल्या पण आहेत, माझ्यावर केसेस झालेल्या अशा केसेस पण आहेत. त्याची दुर्गंधी तर भरपूर येते आहे. त्याच्यावर खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधींना लक्ष देण्याची गरज होती. बायोरिॲक्टर असे काही चांगल्या योजना आणून हा जो घाणेरडी दुर्गंधी येते तो रोखू शकलो असतो. पण तसंही कोणत्या पद्धतीत झालं नाही. बाहेरून येणाऱ्या माणसाला या दुर्गंधीचा लगेच वास येतो. त्यामुळे इकडची लोक आता त्याच्या ह्या प्रश्नाला कंटाळली आहेत. पण महत्त्वाचं म्हणजे या विभागामध्ये जिथे 2% TB पेशंट होते, तिथे आज 15 ते 16% TB पेशंट ह्या विक्रोळी विधानसभेमध्ये, प्रामुख्याने ह्या कन्नमोर नगरमध्ये, टागोर नगरमध्ये आणि काजूरवासियांच्या इथे आहेत. त्यामुळे लोक बदल 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 बोलतायत आणि हा लोकांनी मला एजेंडा दिला आहे की राजसाहेबांचा उमेदवार विश्वजित ढोलम हा नव्या एजेंडाने म्हणजे बदल घडवण्याच्या एजेंडाने आज विक्रोळी विधानसभेत उतरला आहे. सर, तुमच्याच आता बोलण्यामधून आलं की लोकांचं आरोग्याची जी समस्या, खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे. पण विक्रोळी भागात असेल किंवा कांजूर असेल किंवा भांडूप असेल, या भागामध्ये कुठेच असं प्रामुख्याने मोठं जे हॉस्पिटल पाहिजे, महापालिकेचं असेल, शासनाचं असेल, ते कुठेच दिसत नाही का? म्हणजे त्याच्यामध्ये काय आलं, म्हणजे हे जे महात्मा फुले हॉस्पिटल होतं ते देखील ते आंदोलन करावं लागली चालू करण्यासाठी. बरोबर. तुम्हाला सांगतो, या नाहूरमध्ये, कांजूरमध्ये, भांडूपमध्ये तुम्ही सूर्यानगरला जरी लक्ष दिला, कारण हा आपला विभाग येतो, टागोर नगर, या सगळ्या विभागामध्ये एकही महानगरपालिकेचं किंवा आपल्या संस्थेचं, जे गव्हर्नमेंट संस्थेचं हॉस्पिटल नाही आहे. फक्त महात्मा फुले हॉस्पिटल इकडे होतं. ते काही वर्षापूर्वी बंद झालं. बंद झाल्यावर तिथे कोणी लोकप्रतिनिधी धुमकूनही बघितलं नाही. त्याच्यासाठी स्थानिकांना, म्हणजे आमच्यासारखे जे छोटे कार्यकर्ते आहेत, त्यांना तिथे आंदोलनं घ्यायला लागली, तिथे उपोषणाला करायला लागली. तेव्हा जाऊन कुठे ते हॉस्पिटल आता काम चालू झालेलं आहे. त्या हॉस्पिटलचं काम चालू होऊन आता जवळजवळ 1 महिना झाला. ते पण फक्त आणि फक्त श्रेय जे आहेत ते इकडच्या स्थानिक जनतेला आहे. आमदारांनी किंवा नगरसेवकांनी किंवा खासदारांनी ह्या विभागामध्ये
काम करत असलेल्या अधिकाऱ्यांचं फक्त लेटर यांच्या नावावर घेतलं, ते बॅनरवर लावतात, त्याच्या पुढे काही काम करत नाही, म्हणून स्थानिकांना आंदोलन करायला लागली. सर तुम्ही तर श्रेय म्हणताय, पण तुम्ही तर काहीच काम नाही केलं असं लोकांचं म्हणणं आहे, म्हणजे त्या विरोधकांचं म्हणणं आहे. कारण हे सर जे ट्रान्झिट स्कॅम आहे हे तर आमदारांनीच दिलं ना, तुम्ही काय दिलं? तुम्ही एकदम बरोबर बोललात, तुम्ही खरंच काय बरोबर दिलं का? बोललात. ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देतो. हां 2009 2010 ह्या काळामध्ये इथे ज्या आमच्या जुन्या बिल्डिंगी होत्या ट्रान्झिस्टच्या, त्याचं डिमोल्युशनचं काम चालू झालं. ते डिमोल्युशन झाल्यावर तिकडे आपल्या इथे कुठच्याही सदनिका तयार नव्हत्या. मग आमच्या समोर मोठा प्रश्न होता की आता करायचं काय, ह्या लोकांना कुठे आपण हलवायचं. मग मुलुंड इथे काही म्हाडाच्या सदनिका तयार होत्या, आंदोलनं केली. तेव्हा आंदोलनं केल्यानंतर कुठे जाऊन त्या विस्थापित लोक होती त्या लोकांना, सगळ्या नागरिकांना मुलुंडमध्ये ठेवायला लागले. मुलुंडमध्ये आम्ही तिथे दिलं, पण तिथे प्रश्न थांबला नाही. त्याच्यानंतर इथे जे दलाल आहेत त्या दलालांनी इथे लोकांना फसवून 5-5, 7-7, 10-10 लाखामध्ये ह्या सदनिका विकल्या होत्या. ते गरीब जनतेला त्यांना न्याय मिळण्यासाठी आंदोलनं केली, माढावर मोर्चा नेला. आमचे इकडच्या निशाताई शेट्टी आहेत, त्या इकडच्या म्हाडा वसाहतीचे अध्यक्ष होत्या तेव्हा, त्यांच्या नेतृत्वाखाली मोर्चे निघाले. त्या मोर्चांनंतर तिथे आमचे स्थानिक आमदार व नांदगावकर साहेब उपस्थित होते. त्याच्या सगळ्या ह्याच्यामध्ये निर्णय झाला की इथे आपण आता त्या लोकांना विस्थापित करण्यापेक्षा 3,000 भाडं घेऊ, 500 रुपये ज्यांच्याकडे मास्टर लिस्टमध्ये नाव आहे त्यांच्याकडून भाडं घेऊ. आणि खऱ्या अर्थाने तिथे त्या लोकांना न्याय मिळाला आणि त्या सदनिका उपलब्ध होत आहेत. त्याच्यानंतर आमचा जो आमदार होता तो आम्हाला सोडून तर गेलाच, पण तो आमदारही राहिला नाही. पण जो नवीन आमदार आला त्यांनी त्या चाव्या वाटल्या, फक्त चाव्या वाटण्याचं काम केलं. आयत्या बेळावर राघोबा, आणि मोठ्या खुशिलकीने सांगतोय, तो हुशारीने सांगतोय की मी चाव्या दिल्या, मी मिळवून दिलं. पण स्थानिक लोकांना माहिती आहे त्यांच्यावर कोणाचे उपकार नाही आहेत. त्यांनी आंदोलनं केली आहे आणि त्यांच्या आंदोलनामध्ये पोलिसांच्या आणि माडाच्या लोकांच्या मध्ये आम्ही मनसेवाले होतो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवाले होतो. त्यामुळे त्यांना माहिती आहे. त्याच्या व्यतिरिक्त जाऊन सांगतो की त्यांना आता 500 रुपयाचे जे टेनंट होते मास्टर लिस्टमध्ये त्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला पाहिजे होता, पण त्यांना पण शिफ्टिंगचं लेटर गेलं. आणि त्या शिफ्टिंगच्या लेटर नावाखाली या दलालांनी तिकडे त्यांच्या कार्यकर्त्यांना तिथे वाव दिला, सदनिका दिल्या. आता तेच दलाल जाऊन तिथे त्या सगळ्या नागरिकांना दहशतीच्या वातावरणाखाली त्रास देत आहेत आणि सांगतायत की आम्ही केलं. कोणीही केलं नाही. त्या स्थानिक नागरिकांचा त्याच्यामध्ये सहभाग होता, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सहभाग होता, म्हणून त्यांना आता सदनिका मिळत आहेत. मनसेला खूप मानणारा भाग होता. पूर्ण ईशान्य मुंबई बघितलं तर 3 आमदार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे होते, अनेक नगरसेवक होते. पण आता मागच्या काळामध्ये कुठेतरी उतरती कळा लागली असं बोलायला लागेल. काय असं परिस्थिती का निर्माण झाली ही सगळी? बघा, लक्षात घ्या, जेव्हा आपण ह्या विभागामधून नगरसेवक दिले, त्याच्यानंतर आमदारही दिले, त्यांनी त्यांचं पोटेन्शियल बोललं, स्वतः मोठे झाले, पण संघटनेसाठी त्यांच्याकडून काही काम झालं नाही. आणि त्या लोकांनी कालांतराने पक्ष बदलला. आता पक्ष बदलल्यावर आमच्यासारखे सगळे सर्वसामान्य कार्यकर्ते होते. आता लक्षात आहे, वातावरण बनवण्यासाठी पैसा हा लागतो, पण आम्हाला कुठेतरी तिथे स्ट्रगल करावा लागला. त्यामुळे थोडा काळ आमचा गेला तसा. पण आताचा जो काळ आहे, आमचे जे जुने सगळे कार्यकर्ते आहेत, जे आमचे पदाधिकारी आहेत, ते सर्व आज आमच्याबरोबर आहेत. आणि हुरारीने ते प्रयत्न करतायत की 2009चं जेव्हा आमचा आमदार होता तो काळ त्यांना आठवतोय. आणि ह्यावेळी तुम्हाला सांगतो ते जिद्दीला पेटले आहेत की तीच पुनरावृत्ती 2024ला करणार. कॉन्फिडन्सली सांगताय की तुम्ही निवडून येणार. पण जर पाहायला गेलं तर तुमच्या विरोधाचे जे 2 मुख्य उमेदवार आहेत, एक आहे मुख्यमंत्र्यांचा उमेदवार, एक आहे माजी मुख्यमंत्र्यांचा उमेदवार. बरोबर. तुमच्या मागे कोण आहे? माझ्या मागे माझे राजसाहेब आहेत. जेव्हा त्यांनी मला उमेदवारी दिली तेव्हा त्यांनी स्वतः सांगितलं, विशू, मला माहिती आहे तुझ्या समोर जे उमेदवार आहेत ते गर्भश्रीमंत आहेत, पण घाबरू नको, तू सर्वसामान्यांचं प्रतिनिधित्व करतोयस आणि तुझ्या मागे राजसाहेब आहेत. त्यामुळे मी सगळे प्रयत्न करणार. त्यामुळेच तर त्यांनी पुन्हा एकदा विक्रोळीमध्ये सभा दिली त्यांची. या 12 तारखेला साहेब 8 वाजता इथे पुन्हा कन्नमोर नगरमध्ये सभा देत आहेत. कारण त्यांना माहिती आहे, त्यांची जिद्द आहे की ही जी सीट आहे ती आम्ही जिंकणार म्हणजे जिंकणार.
सर ही सीट जिंकणार हा तुमचा म्हणजे कॉन्फिडन्स आहे, पण जर आपल्या विभागातील काही समस्या आहेत त्या समस्यांचा पण तुम्हाला माहिती पाहिजे किंवा होते तुम्हाला माहिती असतील. कांजूरमार्गचा जो विभाग आहे हा काही वर्षामध्ये तिथं पाणी तुंबायला लागलेलं आहे. काय त्याच्या मागे काय आहे? बरोबर आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा कांजूरवासियांसाठी. कारण जेव्हा 26 जुलैला पाऊस झाला होता त्याच्यानंतर लो लाईन एरिया डिटेक्ट करणारी मार्क करणारी कमिटी बसली होती. त्याच्यामध्ये कांजूरमार्गचा काही विभाग होता तो त्याने मार्क केला होता. पण कालानंतर काय झालं, तिकडच्या स्थानिक आमच्या आमदाराने किंवा अजून लोकप्रतिनिधीने तिकडे भराव टाकला आणि तो भराव टाकल्यामुळे आमच्या लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं. आता भराव टाकून पैसे कमवले, पण आज हे जे पैसे कमवले आणि ज्या पाण्यामध्ये आमच्या लोकांनी सहन केलं पाण्यामध्ये राहून, तीच लोक यावेळी त्यांचं विसर्जन करणार. तसा दुसरा एक प्रश्न आहे, सूर्यानगर जो तुमच्याकडे येतो, तुमचा हा खरा विभाग खूप मोठा आहे खूप तुमच्या मोठा आहे, खूप मोठा आहे. बरोबर. मग विक्रोळी पार्क साईडचा सूर्यानगरमध्ये जर तुम्ही आता काही मागच्या 2-4 महिन्यापूर्वीची मोठी घटना आहे, जी संरक्षण भिंत कोसळली आणि त्यात अनेक जणांचा मृत्यू झाला होता. बरोबर आहे. सर काय त्या विभागाकडे काय कशा प्रकारे तुम्ही पाहणार आहात? अहो, तो जो आमचा विभाग आहे सूर्यनगर, खरोखर तिथे कित्येक वर्षापासून कोणी लक्ष दिला नाही. तुम्ही जो विषय बोलताय तो मला वाटतं 2 वर्षापूर्वीचा आहे. बरोबर. त्या 2 वर्षापूर्वी तिथे संरक्षण भिंत कोसळली आणि त्याच्यामध्ये 7 ते 8 जण मृत्युमुखी पडले. आता वर्षानुवर्षे अशा गोष्टी होत आहेत. मग तिकडे लक्ष देणं गरजेचं आहे. प्रॉपरली संरक्षण भिंत बांधणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये करप्शन न होता, पैसे न खाता तिथे ती गोष्ट होणं गरजेचं आहे. त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. या सूर्यानगरमध्ये नुसतं संरक्षण भिंत नाही तर तिकडे सिवरेजचा प्रॉब्लेम आहे. लोकांच्या घराच्या आतमधून सिवरेजच्या लाईनी गेल्या आहेत, पाण्याच्या लाईनी गेल्या आहेत, त्यांना प्रचंड त्रास होतो आहे. तिकडे SRA प्रकल्प आहेत ते रखडले आहेत. लोक कित्येक 7-7, 8-8 वर्ष बाहेर राहिले आहेत. त्यांना साधं तिथे भाडंही मिळत नाही अशी परिस्थिती आहे. आणि काय काय संस्थेमध्ये जिथे SRA प्रकल्प चालू आहेत तिथे माझे आपले जे आमदार आहेत आता ते तिथे सल्लागार म्हणून आहेत. सल्लागार असताना पण त्या कमिटीला जर घरं मिळत नसतील तर मग या अशा लोकप्रतिनिधीचा काय उपयोग आहे? त्यामुळे ती लोक पण सांगतायत करपली आहे भाकरी, आता आम्ही पलटणार आहे, दोलम तुम्ही पुढे व्हा. आणि मला खरोखर सांगतोय त्यांचे आशीर्वाद मला चांगले मिळत आहेत. सर कन्नवर नगरमध्ये आता पाहिलं तर पहिले 260 काहीतरी अंचा आकडा की एवढ्या इमारती होत्या. आता त्याचं बिल्डिंग्स बनत आहेत मोठ्या मोठ्या. तर 3 पट ते 4 पट लोक वाढणार आहे त्याच्यामध्ये. मग सिवरेजचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, हा कशा प्रकारे सोडवला गेला पाहिजे किंवा तुम्ही कशा प्रकारे सोडवणार आहात? बरोबर बोललात तुम्ही. किंवा याच्या अगोदर काय सोडवण्याचा प्रयत्न झालाय का? सांगतो तुम्हाला. हा जो कन्नमोर नगर आहे हा म्हाडाचा एशिया खंडातली सगळ्यात मोठी वस्ती आहे. आणि ह्याच्यामध्ये म्हाडाचा लेआउट बोलतात त्याला. आणि ह्याच्यामध्ये ज्या सदनिका आता बनत आहेत, म्हणजे जेव्हा तिथे 32 टेनेंट 40% टेनेंटचे जे वस्ती होती त्या एका बिल्डिंगमध्ये, आज तिथे 150, 160, 200 अशी लोक आता सदनिका बनत आहेत. इन्फ्रास्ट्रक्चरवर तर लोड येतोच आहे. तुम्हाला सांगतो मजेची गोष्ट म्हणजे सेकंड टर्मला जेव्हा हे आमदार झाले, आताचे जे आमदार आहेत म्हणजे 2009 मध्ये, तेव्हा त्यांनी तिकडे नारळ फोडला. आमच्या ह्या गजानन चौकामध्ये नारळ फोडला. कशासाठी फोडला? की इकडे सिवरेजच्या लाईन बनल्या पाहिजे. त्याच्यासाठी फंडही तयार झाला. पण त्या महाशयांना माहिती नव्हतं की म्हाडाचा लेआउट आहे, त्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या महानगरपालिका हस्तांतर होणं गरजेचं आहे. नारळ फोडून त्या कामापासून हे कन्नमोर नगर वंचित राहिलं. जर असे उमेदवार ज्यांचा अभ्यास नाही अशा लोकांना जर तुम्ही इकडे निवडून देत असाल तर इथे इन्फ्रास्ट्रक्चरवर जोड येणारच आहे. आत्ता जाऊन गेल्या महिन्यामध्ये जाऊन वारंवार सगळ्या पक्षाच्या लोकांनी इकडच्या स्थानिक रहिवाशांनी जेव्हा पाठपुरावा केला तेव्हा जाऊन सिवरेजच्या लाईन 2 महिन्यापूर्वी इकडे हस्तांतर करण्यात आल्या महानगरपालिकेला. आता पुढे जाऊन त्याचं काम चालू होईल. ह्याचं श्रेयही त्यांना नाही भेटणार, कारण वेळेवर जर काम चालू केलं असतं तर श्रेय मिळालं असतं. तसंच पाण्यासंदर्भात आहे, या रस्त्यांसंदर्भात पण आहेत. ह्या विक्रोळीचे जे रस्ते आहेत, एवढा मोठं जर आपण इथे इन्फ्रास्ट्रक्चर तर आपल्याला इथे अवेलेबल पाहिजे आहे, जिथे एवढ्या 5-5, 6-6 पट लोकवस्ती येते, तिथे तुम्ही 3-4 वस्त्यापासून नागरिकांना विचारा, तिकडे कोणत्याही पद्धतीचे चांगले रस्ते या मुख्य रस्त्यावर झाले नाहीत. तिथे पॅचवर्क केलं गेलेलं आहे. आम्ही जेव्हा तिकडच्या अधिकाऱ्यांना जेव्हा सांगतो तेव्हा अधिकारी सांगतात की अजून म्हाडाने हस्तांतर केलं नाही महानगरपालिकेला, आम्ही काम कसं करणार?
मग जर 3 लाख लोकांचं जर नेतृत्व करणारा लोकप्रतिनिधी आहे तर त्यांनी या दोन्ही संस्थेनं समोर बसवून ही कामं करणं अपेक्षित होतं. फेल ठरलाय, फेल. त्यामुळे लोक बदल बोलतायत आणि बदल घडणार. सर तुम्ही बदल घडणार बोलताय, पण आता अशी माहिती मिळते माझ्याकडे की धारावी पुनर्वसन प्रकल्प जो आहे तो आता विक्रोळीमध्ये यायच्या मार्गावर आहे. मग जो विक्रोळीच्या बाजूला जी सॉल्ट जमीन आहे तिकडे हा प्रकल्प येतोय आणि त्याला आमचा विरोध आहे. जेव्हा मुलुंडवासियांनी विरोध केला तसंच आमच्या विक्रोळीवासियांनी विरोध करतायत आणि आमचा तर स्पष्ट नकार आहे या गोष्टीला. मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी पुनर्वसन करून इकडे आपला हात लक्षात घ्या, मुंबईकडून येणारा जो रस्ता आहे ठाण्याकडून मुंबईकडे, मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे. मग ती कशी असली पाहिजे? महाराष्ट्राला आपला वारसा कोणाचा लाभला आहे? संतांचा लागला आहे, बरोबर आहे की नाही? मग जेव्हा आपण तिकडनं आतमध्ये येणार तेव्हा त्यांची भव्य अशी दालनं पाहिजे ज्याच्यामध्ये आपला वारसा दिसला पाहिजे. महाराष्ट्राचा वारसा या मुंबईमध्ये दिसला पाहिजे. वारकरी भवन झालं पाहिजे. इकडे मोठ्या मोठ्या आपले जे इकडचे स्वतंत्र सैनिक होते त्यांच्याबद्दल आपली माहिती दिली पाहिजे. तिकडे आपल्या इथे चांगले लोक जे आपले शिक्षण करतायत, जी मुलं आहेत आपल्याकडे, त्यांच्यासाठी काही गोष्टी चांगल्या झाल्या पाहिजेत. तिथे उपक्रम झाले पाहिजे. एका साईडला एवढी मोठी जागा असताना तिथे मोठं मैदान झालं पाहिजे. तिथे ह्या मुंबईमधून चांगले चांगले खेळाडू जे आहेत ते तिकडे खेळाडू आले पाहिजे. त्यांना चांगलं तिथे ट्रेनिंग झालं पाहिजे आणि ह्या भारताला त्यांच्याकडून मेडल मिळालं पाहिजे. एवढा मोठा भूखंड असताना जर तिथे पुनर्वसन करून आपली जर शोभा घालवणार असू तर तिथे आम्ही विरोध करू नाही का? आम्ही नक्की करणार. सर आत्तापर्यंत आपण हे सगळं माणसांबद्दल बोलतो होतो, पण माणूस जगण्यासाठी निसर्ग वाचला पाहिजे. कांदळवनाबद्दल आपण काय विचार करताय? बरोबर आहे. या मुंबईला खऱ्या अर्थाने ऑक्सिजन कोण देत असेल तर ही कांदळवन देत आहेत. पण या कांदळवनांवर घाला घातला जातोय. ही कोण लोक आहेत? लक्षात घ्या, डम्पिंग ग्राउंड जेव्हा झालं तेव्हा 160 हेक्टर जागा ज्याच्यामध्ये कांदळवन होतं त्याच्यावर भराव झाला आणि तिथे डम्पिंग ग्राउंड झालं. त्याच्या पुढे जाऊन आमच्या आजूबाजूला जी वस्ती आहे त्या वस्तीमध्ये जिथे कांदळवन होतं तिथे भरणा झाला. तिथे काही वस्ती निर्माण झाली, पण तिथे कोण लोक येत आहेत? बरं आली तर आलं, आम्हाला त्याला विरोधच आहे. तिथे अशी वस्ती झाली नाही पाहिजे. पण आता जी वस्ती झाली आहे ती वस्ती चांगली सुधारली पाहिजे जेणेकरून त्या लोकांनाही सुखसुविधा मिळाल्या पाहिजे. यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न झाला पाहिजे. तिकडे पाणी, तिकडच्या लाद्या, लोकांच्या प्राथमिक गरजा ह्या झाल्या पाहिजे. पण तसंही होत नाही आहे. त्यांना कंपाऊंड घालून, त्यांना रिस्ट्रिक्टेड करून त्यांना चांगल्या सुविधा दिल्या पाहिजे. पण मुद्दामून कंपाऊंड घातलं जात नाही आहे आणि वस्ती वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि तिकडचे जे त्यांचे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, ते त्याच्यामधून पैसा कमवत आहेत. पण विसरत आहेत या छोट्याशा पैशामुळे ती कोणाची वस्ती वाढवत आहेत? त्याच्यापेक्षा जी आपली लोकं तिथे राहत आहेत त्यांना सुख सुविधा मिळाल्या पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. आणि हे जे कांदळवळ आहे हे वाचवलं पाहिजे. सर राजसाहेबांवर जेव्हा अटक झाली होती त्या विक्रोळीच्या कोर्टात आणलं होतं, बरोबर. त्याच्यावरून एक प्रश्न विचारतो, तुमच्यावर किती केसेस आहेत? हो, माझ्यावर तशा पक्षाचा 7-8 केसेस आहेत. पण त्यातल्या बऱ्याचशा केसेस आता नील झाल्या कारण माझ्या सगळ्या राजकीय केसेस होत्या आणि त्या बंद झाल्या. त्यामुळे माझ्यावर आता जास्त केसेस वगैरे नाही आहेत. ह्याच्या अगोदरचा तर इतिहास तुमचा बघायला गेला तर तुमच्यावर हल्ला देखील झाला होता. बरोबर आहे. हां, आणि आता काय तुम्हाला असे काही धोका किंवा कोणाच्या धमक्या वगैरे येतात? माननीय राजसाहेब ज्याच्या मागे आहे त्याला काय धमक्या येणार आणि कोण देणार? जो हल्ला झाला होता त्याची तुम्ही आठवण करून दिली. ते आम्ही कशासाठी केलं होतं तर मराठी पाटणचं आंदोलन होतं आणि त्या वस्तीमध्ये माझे मित्र राहतात. ती मुसलमानांची वस्ती आहे अशी मानली जाते. तर तिथे मी पत्रक देत होतो की बाबा इथे तुम्ही पुढे जाऊन पाट्या लावा मराठीच्या वगैरे, असं सगळं चालू होतं. आणि त्याला विरोध म्हणून तो आमच्यावर हल्ला झाला होता आणि अचानकपणे झाला होता, भ्याड हल्ला होता. त्या हल्ल्याला आम्हीही तसंच उत्तर दिलं होतं. तिथे तेवढ्याच संख्येने आतमध्ये जाऊन त्याच रात्री तिथे उत्तरही दिलं होतं. सर मला एक सांगाल की तुम्हाला ह्या जनतेने का निवडून दिलं पाहिजे? तुम्ही त्यांच्यासाठी काय कराल? सर्वप्रथम अजूनपर्यंत ह्या 10 वर्षामध्ये जी कामं झाली नाही आहेत, मी नवीन एजेंडा काय देणार नाही कारण ही जुनीच कामं एवढी करायची आहेत. कदाचित माझा हा काळ निघून जाईल 5 वर्षाचा. मतदारांपर्यंत पोचताना त्यांना एकच सांगतोय की जे तुमचे प्रश्न असतील ना त्या प्रश्नांसाठी तुमची 2 माणसांबरोबर मी स्वतः फॉलोअप घेईन, तुम्हाला घेऊन जाईन. म्हणजे तुम्हालाही समजेल की हा विश्वजित डोलम नुसतं बोलत नाही तर ह्या प्रश्नांसाठी भांडतोय, धावतोय, प्रयत्न करतोय आणि मार्गी लावतोय. उगाच आश्वासनं द्यायची, मोठी मोठी पत्रकं काढायची आणि त्याच्यावरून लोकांना गृहीत धरून काही पाहिजे तसं लिहून पाठवायचं. लोकही हुशार आहेत, सुज्ञ आहेत, त्यांना बदल हवा आहे, त्यांना कळालेला आहे.
आणि ही जी बदलाची लाट आहे ती लोकांनी ठरवलेली आहे. ती ह्या मोठ्या मोठ्या पुढाऱ्यांना अशी वाहून देणार आहे, तुम्ही 23 तारखेला बघालच. सर, तुम्ही आता एवढा प्रचार करत असताना आज तुमचे कार्यकर्ते आहेत किंवा तुमची घरची मंडळी असतात, बरोबर बरोबर तुम्ही आता सारखा हात लावता, ते स्वामी आहेत तुमच्या, बरोबर बरोबर. काय स्वामींचा काय तुम्हाला असा अनुभव जाणवतोय? घरचे माझी मिसेस तर घराघरामध्ये जातेच आहे, हा. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडल्या त्या माझ्या स्वामींमुळे घडल्या. हा. खऱ्या अर्थाने मी ह्या विधानसभेसाठी मी तयार नव्हतो, पण अशा सगळ्या गोष्टी घडल्या आणि त्या साहेबांनी मला उमेदवारी दिली. उमेदवारी दिल्यानंतर माझं स्वागत झालं. ते स्वागत झालं ते मुळात देवळातून झालं. आणि सगळीकडे मी जिथे तिथे जातोय तिथे तिथे मला स्वामी स्वामी, सगळ्यांच्या घरात स्वामी दिसत आहेत. आणि हे जे सेवेकरी आहेत स्वामींचे, त्या सेवेकऱ्यांचा आणि इकडच्या वारकऱ्यांचा हा मोठा वर्ग आहे, तो या स्वामींच्या भक्ताच्या मागे आहे, या सेवेकऱ्याच्या मागे आहे. त्यामुळे ही जी निवडणूक आहे ती इतरांसाठी कठीण आहे आणि माझ्यासाठी सोपी आहे. माझे स्वामी माझ्याबरोबर आहेत. तुम्ही आज या शहर मुंबईमध्ये आलात, आमच्याबरोबर बातचीत केलीत, तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिलात, त्याबद्दल शहर मुंबईकडनं तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद. तुम्ही थोडा वेळ माझ्यासाठी दिला, त्यामुळे शहर मुंबईचं खरोखर मी आभार मानतो. आणि तुम्ही जो प्रश्न सांगितला मला की लोकांचे प्रश्न मी विसरणार नाही, कारण जमिनीशी माझी नाळ आहे आणि मी त्यांचा सामान्यांचा उमेदवार आहे. धन्यवाद सर.